आपण डिलिव्हरीची सेफ्टी पाहिली तर युरोपाची, विशेषतः आयर्लंडची मजा काही औरच आहे. माता मृत्यूचा दर जवळजवळ शून्यावर पोहोचला. 2016-18 साली भारत 113वर होता. याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आयर्लंडने किती प्रगती केली. आणि या प्रगतीत एक भरीव योगदान आहे तिथल्या मिडवाईफचं. आणि मिडवाईफ बनणं हे जितकं अवघड आहे त्याहून जास्त अवघड आहे मिडवाईफ असणं. आज एक गमतीशीर स्टोरी आठवतीये. मी आणि माझी धर्मपत्नी केतकी आम्ही एकाच हॉस्पिटलला काम करायचो. ती तळमजल्यावर, मी पहिल्या मजल्यावर. एक केस आली, खूप डिफिकल्ट. तिथे ना होमबर्थ असते आणि या होमबर्थवाल्या मुलींना अजिबात हॉस्पिटलला यायचंच नसतं. या मुलीला तिच्या इच्छेविरुद्धच माझ्याकडे यावं लागलं होतं. बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत होते, बरीच डिफिकल्टी होती, बाळ बाहेर यायलाच तयार नव्हतं आणि तिला अट्टहास होता की नॉर्मल डिलिव्हरीच पाहिजे होती. अशी ही थोडी चिडचिडी माता आमच्या डिलिव्हरी रूममध्ये होती. आणि आमची मिडवाईफ जॅनेट, ती इतक्या सुंदर पद्धतीने तिचं काउन्सिलिंग करत होती, तिला काय हवं नको पाहत होती. तिच्या चिडचिडीचा स्वतःच्या स्वभावावर, स्वतःच्या दिलखुलास व्यक्तिमत्वावर अजिबात परिणाम होऊ न देता तिची आणि तिच्या बाळाच्या सेफ्टीची काळजी घेत होती. बाळ आता बाहेर येणार, मला व्हॅक्यूम लावायला लागणार. आणि असं झालं आणि कर्मधर्म संयोगाने माझी पत्नीच खालती ड्युटीवर होती. तिलाच कॉल केला. ती लहान बाळांची डॉक्टर, ती वरती आली. आणि माझी पत्नी आत आल्या आल्या जॅनेटने त्या मुलीला काय सांगावं, सी एलिझाबेथ, वी हॅव गॉट 2 डॉक्टर्स फ्रॉम बॉलिवूड फॉर यू. दे हॅव कम ऑल द वे फ्रॉम इंडिया टू डिलिव्हर यू. एवढ्या रागातही ती हसायला लागली आणि पटकन तिची डिलिव्हरी झाली. लकीली बाळ पण रडलं आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अशा काही वेळांना जेव्हा आपल्याला धरधरून घाम फुटलेला असतो तेव्हा देखील डोक्यावर बर्फ ठेवणं आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवणं, हे जिला जमतं ती खरी मिडवाईफ. अशीच मिडवाईफ, डॉक्टर आपल्याला लाभो. आपली प्रेग्नन्सी देखील सुखेने जावो. हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी बर्थडे.